मिळते. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर भावेश कोळी या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. पहिला बॉल पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय, अगदी हाफ ट्रॅक. आडव्या बॅटने फटका चांगला आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेश कोळीच्या बॅट मधून येतोय पहिला मोठा ब्लास्ट. इथे देखील खोटप्याचा बॉल आहे. काय घडलंय? कॅच ड्रॉप होत असताना संधी चालून आली होती, त्या संधीचं इथे फटका चांगला आहे, ऑन द राईज फटका खेळलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना साहिल दिवेकरच्या बॅट मधून फुलरलेनचा चेंडू आहे. काय घडलंय? नो बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. एक इथे खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथे देखील फटका चांगला आहे, ऑन साइड ऑन ड्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे, गफलत झाली आहे, पण इथे ती आखली जाते. इथे देखील टप्प्याचा बॉल आहे. काय घडलाय? अगदी फलंदाज बाद होत असताना साहिल दिवेकर परतलाय. ऑफ स्टंपच्या खूप बाहेरचा शॉट कव्हर आहे, स्लॉक केला जातोय. फटका चांगला आहे, एलिव्हेशन पाहावं लागेल. कॅच पुन्हा एकदा ड्रॉप होते. चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. अगदी फिंगर रोल केले गेले. खोलूबा टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय. इथे देखील चांगला बॉल, पुन्हा एकदा फिंगर रोल, वन विकेट. खोलूबा टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रोक लगावला जातोय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. विनायक झेंडे मात्र या मॅच मध्ये अपयशी ठरतोय. स्विचिट फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. सिद्धू कोळीच्या बॅट मधून चेंडू होईल फरार. चेंडू सीमा रेषे पलीकडे, अखेरच्या बॉलवर येतोय क्रॅकिंग. इथे देखील चांगला बॉल आहे, पण लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायरच्या माध्यमातून थोडीशी नाराजी व्यक्त केली. भावेश कोळी इथे आडव्या बॅटने फटका चांगला आहे. मिड विकेट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय. दीपेश कोळीच्या माध्यमातून टॉस विन दिला जाईल, लक्षात घ्या. आडव्या बॅटने फटका चांगला आहे, व्हाट अ शॉट. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, झेल पकडला जातोय. आणि काय घडलंय? स्ट्राईक घेत असताना मात्र स्वप्नील टप्प्याचा बॉल शॉर्ट ऑफ जॅक केलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, पण काय घडलंय? इथे धाव घेण्याचे इच्छुक आहेत. खोलबा टप्प्याचा चेंडू कव्हर रिजन मध्ये खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. दमदार स्ट्रोक, चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. कल्पेश चौधरीच्या बॅट मधून येतोय. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवर मात्र विकेटचं पतन होत असताना शेवटच्या बॉलवर विकेट येते. षटक मॅच होते सुरुवात. पहिला बॉल फुलरलेनचा चेंडू आहे, मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू होईल फरार. चेंडू सीमा रेषे पलीकडे, फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. साहिल दिवेकर येईल, कॅच ड्रॉप होणार नाही. फलंदाजाला परतावा लागेल. रोहन कोळी स्टेप आउट केलाय, आपण पाहू शकाल. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2-3 मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. डायरेक्ट हिट जर झाला असता तर आता 4 धावा कंप्लीट होत असताना पहिल्यांदा 4 धावा कंप्लीट. इथे फटका फसलाय, पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. विनायक झेंडे त्या खाली येईल आणि कॅच पकडली जाते. आणखीन एक विकेटचं पतन पहिल्या ओव्हर मध्ये. विनायक झेंडेने पहिला बॉल इनटू द ब्लॉक होल, स्ट्रॉंग अपील केली आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. यावेळेस फटका चांगला आहे, व्हाट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. फलंदाज जयेश कोळीच्या बॅट. इथे फटका चांगला आहे, अगदी लेंथ बॉलला पिक केलाय. भावेश कोळीच्या बॅट मधून आलाय. फटका चांगला आहे, व्हाट अ शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट, ताकदवर. इथे चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय. विकेट कीपर चूक करतोय. एक धाव फार महत्वाची आहे. फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. संधी चालवणारी आहे आणि या संधीचं सोनं केलं जाईल. खूप चांगला झेल, इम्पॉर्टंट विकेट प्राप्त होत असताना शेवटच्या बॉलवर ऑन द राईज मारण्याचा प्रयत्न करत असताना बॉल इथे व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायर डिसिजन विल बी. शेवटचा बॉल
खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन दी ऑफ खेळलाय, फटका चांगला गॅप मध्ये आहे, चेंडू होईल फरार. मयंक खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. दरम्यान 2 धावा अडवण्यामार्गे तो यशस्वी झालाय आणि अखेरच्या बॉलवर 2 धावा. खोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळतो. ऑपड्रा केलाय, पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा कंप्लीट होत असताना आणि दरम्यान फलंदाज बाद झालाय. धावचीच्या स्वरूपात महत्वाच्या क्षणी मात्र जयेश कोळी, भूपेंद्र कोळी, फुलरलेनचा चेंडू आहे, टॉप एज लागलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, ऋषी म्हात्रेकडून होतीये चूक, कॅच होईल ड्रॉप आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना नो बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. 5 फटका चांगला आहे, चेंडू जातोय हवेत, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. फ्रीडच्या बॉलवर मात्र सिंगल आली, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलाय आणि त्याच दरम्यान फलंदाज बाद होत असताना फलंदाज बाद झालाय. फटका चांगला आहे, चेंडू जातोय, अपड्रा केलाय, पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा कंप्लीट होतील की काय? यस, 2 धावा कंप्लीट होत असताना काय घडलंय? अंपायरचा इशारा अजूनही पेंडिंग आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू, पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते, 1 धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का काय? दुसरी धाव पूर्ण केली जाते. काय घडलंय? किरण 11 ट्रॉम्बे टीमने हा सामना जिंकला. अगदी चित्तथरारक सामना आहे, सेलिब्रेशन पाहायला मिळते किरण 11 ट्रॉम्बे टीमच्या वतीने. काय सेलिब्रेशन, अफलातून सामना, पैसा वसूल सामना. अखेर किरण 11 ट्रॉम्बे टीम या मॅचचा 2-3 दावेदार होते. एकीकडे सोनू कदम हा खेळाडू